आमचे हे खूप भितात. सगळ्याच गोष्टींना. म्हणजे ते भित्रे आहेत असे नाही. पण त्यांना स्वतःच्या गोष्टी खूप आवडतात. आपलं जे काही आहे ते कुणी हिरावून तर नाही घेणार ना. हा प्रश्न माणसाला नेहमी छळत असतो. चुकून जरी याचं उत्तर हलकं हो असं मिळालं की माणूस बिथरतो आणि अजून काळजी करू लागतो. यांच्या भीतीत मला गमावण्याची भीती नाहीये आणि हीच गोष्ट मला हवी आहे, कारण ती मला सौख्य देते. हे मला सांभाळतात फुलासारखं. कुणीतरी किंमत देणारं असलं की स्वतःच्या अवगुणांचा विसर पडतो. मी सावळ असल्याने ते आनंदी राहत असतील तर मला ते नेहमी हवं. ते माणूस म्हणून अजिबात वाईट नाहीत. जशी इतर सामान्य माणसं असतात अगदी तसेच आहेत ते. उलट माझ्या सावळ असण्याने ते निश्चिंत असतात. चांगलं असतं तेच चोरीला जातं. वाईटावर कुणीही वाईट नजर टाकत नाही. ते मला पाहायला आले तेव्हा त्यांनी माझ्यात स्वतःसाठी मोकळं आणि निर्धास्त आयुष्य पाहिलं. आणि म्हणून मला पसंत केलं. त्यांचा स्वार्थात माझं चांगलं झालं. मला हवं ते मिळालं आणि बहुतेक त्यांनाही. अरे श्री, तू कधी आलास? पट्ट्या सांगायचं तरी यायच्या आधी. मी गेलोच नसतो बाहेर. बोलता बोलता मध्येच जोशीने घरात प्रवेश केला. अरे नाही रे, असंच इथे जवळच काम होतं. म्हटलं आलोच आहोत तर भेटून जावं. पण जातो आता. बराच उशीर झालाय. कसाबसा तिथून निघालो मी. जोशांनी आणि वहिनींनी दोघांनीही मला हलवून सोडलं होतं. पण एक शिकलो, दोघांचे स्वार्थ एकमेकांना पोषक असतील तर संसार सुखाचा होतो. एकाचा स्वार्थ दुसऱ्याच्या स्वार्थाच्या विरुद्ध असला की संसारात ठिणग्या उडतात, वणवे पेटतात. मागे वळून त्या घराकडे पाहिलं. त्या सावळ्या सौभाग्याने त्या घराला सावरलं होतं. पण पुढच्याच क्षणी मनात भीतीची एक लाट आली. पुढे जर कधी कुणी जोशासमोर वहिनींचे कौतुक केले तर